आज मला थोडंसं भरूनच आलं का ते व्हिडिओच्या एंडिंगला सांगते. त्याआधी इथे पहा, मस्त असं पावसाचं वातावरण झालं होतं. रिमझिम पाऊस चालू होता. बर्फी स्कूलमधून आली म्हणून अगस्त्य तिच्यासाठी छत्री घेऊन गेला होता, पण त्यांना भिजायचंच होतं. असो, चला थोडंसं नाश्ता वगैरे झाला आणि त्यानंतर मुलांना बाहेर खेळायला सोडलं. तेव्हा कळालं की माझी ही जी मैत्रीण आहे ती काही तासांपूर्वी इथे आली होती त्यांचं सामान घेऊन जाण्यासाठी. म्हणजे महिन्याभरापूर्वी त्यांच्या मिस्टरांची बदली झाली आणि त्या गावी गेल्या होत्या आणि आज रिटर्न आल्यात त्या त्यांचं सामान घेऊन जाण्यासाठी. सकाळी आल्या, टेम्पोत सगळं सामान लोड केलं आणि त्यानंतर आता निघाल्यात. आणि निघायच्या टायमिंगला मला कळालं की त्या आल्यात म्हणून. आता मग त्यांना थोडंफार ओरडले सुद्धा, कारण आमचं ठरलं होतं की त्या जेव्हा येतील तेव्हा आपण मस्त अशी मेजवानी पार्टी करूया काहीतरी. तर त्यांचं म्हणणं होतं की माझा फोनच खराब झाला त्यामुळे तुमचा नंबरच नव्हता. आता काहीही असो, हसतमुखाने बाय बाय केलं, पण तरीसुद्धा मन थोडंसं भरूनच आलं होतं, कारण इतक्या दिवसांची ओळख होती आणि आता अचानकच त्या खूप लांब चालल्या. असो, फोनपुरती आमची मैत्री तयार राहीनच आणि आदनमधनं भेटीगाठी होतीनच अशी आशा. आणि त्यानंतर इथे मस्त असं मुलांचं खेळणं चालू होतं. बाकीचे तर खेळतच होते आणि अगस्त्य हा मस्त अशा वडाच्या झाडाच्या पारंब्यांना लटकत होता. त्याला असं लटकताना पाहिलं की मला माझे जुने दिवस आठवले, म्हणजे माझं बालपण आठवलं. मी जिथे राहत होती ना आधी, तिथेही एक वडाचं झाड होतं आणि इतकं मोठं होतं ना, त्याच्या अशा सावलीला आम्ही मस्त अशी भांडीकुंडी खेळायचो. वडाच्या झाडाची पानं घ्यायचं आणि तुम्हाला माहिती आहे तर थम्सअपची ती कडकवाली झाकणं होती, त्याच्यापासून चपात्या वगैरे बनवायचो. खूप मजा मस्ती करायचो आणि अशाच पारंब्यांना लटकायचो. असंच अगस्त्याचं बालपण आम्ही एन्जॉय करत होतो. तेवढ्यात बर्फी ओरडत ओरडत आली आणि तिने असं काही सांगितलं की घराकडे धावच घ्यावी लागली. घराचा दरवाजा तसा लावूनच आलो होतो, पण घराच्या वरती जी फट होती तिथून ही मांजर उंदीर घेऊन आतमध्ये शिरली होती. बरं झालं शेजारच्या ताईंनी पाहिलं म्हणून कळालं. मग काय, अहोंना बोलवलं आणि अशी काही मांजर घराबाहेर काढली. आजच्या पुरतं एवढंच. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. पुन्हा भेटू. बाय बाय.